नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण तृतीय पाठ धन्यौ तौ दातृयाचकौ हा पाठ आपण पाहणार आहोत. धन्यौ तौ आणि दातृ आणि याचकौ हे सगळं द्विवचनमध्ये आहे. काय आहे हे सगळं द्विवचनमध्ये आहे, कारण की जो देणारा आहे आणि जो रिसिव्हर आहे या दोघांवर अवलंबून ही स्टोरी आहे. त्यामुळे आपल्याला जे शीर्षक आहे, जे टायटल ऑफ द स्टोरी आहे ते आपल्याला द्विवचनांमध्ये दिसत आहे. बरोबर. आता ही स्टोरी कशावर आधारित आहे ते आपल्याला बघायचं आहे. महाकवी कालिदास विरचितं रघुवंशम इति महाकाव्यम प्रसिद्धम एव. तत्र पंचमे सर्गे महाराजस्य रघोः जीवने घटितं प्रसंगम कवीही वर्णयति. तुम्हाला सर्वांना महाकवी कालिदास, संस्कृतमधील सर्वात महान कवी महाकवी कालिदास सगळ्यांनाच परिचिताचे आहेत. त्यांनी मेघदूतम सारखं महान काव्य लिहिलेलं आहे. तर त्यांनी अजून एक त्यांचं फेमस काव्य आहे रघुवंशम, ते सुद्धा महाकाव्य आहे. तर त्यामधील जो पंचम सर्ग आहे, महाकाव्यामध्ये जे चॅप्टर्स असतात त्याला आपण सर्ग असं म्हणतो. तर ही जी प्रस्तुत कथा आहे ती 5व्या सर्गातील आहे, पंचमे सर्गे. आणि कोणावर आधारित आहे? कोण बरं तो महाराज होता? रघु. तुम्ही ऐकलं असेल सूर्यवंशम म्हणजेच काय? सूर्यकुळातील राजा रघु. त्याचेच पुढे जे जनरेशन्स आहेत त्यातील सर्वात फेमस जनरेशन म्हणजे कोण? भगवान श्रीराम. म्हणजे श्रीरामाचे जे ॲन्सिस्टर्स आहेत त्यातलं जे ॲन्सिस्टर, वन ऑफ द ॲन्सिस्टर नेम इज महाराज रघु. म्हणूनच रघुवंशम, रघुची वंशावली. त्याच्यामध्ये पुढे पुढे तुम्हाला सर्गांमध्ये रामाचा सुद्धा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. रघुः विश्वजित यज्ञम अकरोत. रघुनी कुठलं यज्ञ बरं केलं होतं? तर विश्वजित यज्ञ त्यांनी केलेलं होतं. आता इकडे तुम्हाला जे क्रियापद आहेत अकरोत, आसीत वगैरे वगैरे हे तुम्हाला लंगलकारः म्हणजेच भूतकालः मध्ये पाहायला मिळतील. अस्मिन् यज्ञे सह सर्वं धनं दानरूपेण अयच्छत रिक्तकोशः च अभवत. त्यांनी या यज्ञामध्ये त्याचं जे सर्व धन आहे ते दानरूपी देऊन टाकलेलं आहे. तदा एव कौत्सः नाम युवा छात्रः तत्र आयातः. आणि तेव्हाच कोण येतं? तर कौत्सः. त्या छात्राचं नाव काय आहे? कौत्सः. युवा छात्रः तिकडे आला. आयातः गुरवे दक्षिणाम दातुम सह धनम ऐच्छत. आणि तो कशासाठी बरं रघुराजाकडे आला होता? तर त्याला त्याच्या गुरूंना दक्षिणा द्यायची होती. स एव प्रसंग अत्र वर्णितः. आणि तोच प्रसंग आपल्याला या पाठाद्वारे सांगितलेला आहे. आता बघा, कस्मिंश्चित तपोवने वरतंतुः नाम ऋषीही आसीत. आसीत आलं की नाही? अस धातू आहे इकडे. कस्मिंश्चित तपोवने, कुठल्या तरी एका तपोवनामध्ये, तपोवने सप्तमी एकवचनम, वरतंतुः नाम ऋषीही आसीत. आता बघा, पाठ आपण सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सांगते, जे पिंक कलरमध्ये, जे पिंक बोल्डमध्ये जे तुम्हाला शब्द दिसत आहेत ते सगळे काय आहेत? उकारांत आहेत. उकारांत इट विल बी, उकारांत पुल्लिंगी असतील, उकारांत स्त्रीलिंगी असतील किंवा उकारांत नपुंसकलिंगी सुद्धा असतील. पण आपण जसं अकारांत पुल्लिंगी किंवा आकारांत स्त्रीलिंगम किंवा अकारांत नपुंसकलिंगम जे शब्द बघितलेले, जसं राम असेल, वनम असेल किंवा माला असेल, इकारांत आपले पाहून झालेत. आता आपली पुढली पायरी आहे ती म्हणजे उकारांतची पायरी आहे. पुढे तुम्हाला उकारांत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगीचे शब्द तालिका दिलेले आहेत, तेव्हा आपण बघू. म्हणजे कसं ते चालेल? गुरु शब्द असेल, गुरु उकारांत शब्द आहे, तर गुरुः गुरु गुरवः प्रथमा, गुरुं गुरु गुरुन् द्वितीया, गुरुणा गुरुभ्याम गुरुभिः तृतीया. बरोबर. त्याप्रमाणे तुमचं उकारांत शब्द चालेल. आपण ते लेसन रीड करताना पाहूयात. वरतंतुः गुरुः प्रथमा एकवचनम, वरतंतुः नाम ऋषीही आसीत. कुठल्या तरी तपोवनामध्ये वरतंतु नावाचे ऋषी होते. सह अध्यापने निपुणः
प्रकृत्या दयालुः च आसीत् सः कः वरतंतुः नाम ऋषिः अध्यापने निपुणः अध्यापनाचं त्यांचं कौशल्य खूप निपुण होतं त्यांची जी प्रकृती बाय नेचर ऑल्सो ही वॉज व्हेरी काइंड दयालुः म्हणजे काय काइंड दयालुः च आसीत तस्य आश्रमे तस्य म्हणजे कोणाच्या आश्रमामध्ये वरतंतूंच्या आश्रमामध्ये तस्य आश्रमे बहवः मेधावीनः बटवः आसन आता इकडे आसन आलंय म्हणजेच काय इकडे लंग लकारः प्रथम पुरुषः काय आलेला आहे एकवचनम द्विवचनम बहुवचनम म्हणजे आसन आसीत आसीतचं प्लुरल फॉर्म आहे आसन अंडरस्टूड आपण जसं बोलतो ना खादती खादतः खादंती प्रथम पुरुष एकवचनम द्विवचनम बहुवचनम तसंच आसन काय आहे प्रथम पुरुषः बहुवचनम ओके तस्य आश्रमे बहवः म्हणजे भरपूर मेधावीनः व्हेरी इंटेलिजंट मेधावीनः मीन्स व्हेरी इंटेलिजंट बुद्धिमान व्हेरी इंटेलिजंट बटवः आसन बटवः बटूः हां म्हणजे गुरवः काल आपण एक लोकमातरः म्हणून सुभाषित शिकलो धेनूबद्दल धेनवः स्त्रीलिंगी बटू बटवः पुल्लिंगी गुरुः प्रमाणे तर बटवः इज प्रथमा विभक्ती प्रथमा विभक्ती बहुवचनम अस्ति बटूहुचं बटवः ओके तर भरपूर इंटेलिजंट ब्रह्मचारी त्यांच्या आश्रमामध्ये होते तेषु कश्चित तेषु म्हणजे त्यांपैकी इकडे सप्तमी आलेली आहे कश्चित म्हणजे कोणी एक कौत्सः नाम बटुः आसीत सॉरी त्यांच्यापैकी कोणी एक कौत्सः नावाचा ब्रह्मचारी होता विद्याध्ययनं समाप्य बघा समाप्य गुरु अव्यय अस्ति विद्याध्ययनं समाप्य म्हणजे त्यांनी विद्याचं समाप्य म्हणजे काय अभ्यास त्याचा किंवा त्याचा पर्टिक्युलर पोर्शन संपल्यानंतर संपून गुरुदक्षिणां दातुम उत्सुकः आता इकडे बघा संधी आहे दातुम उत्सुकः म हलंत आणि उत्सुकः दातुम उत्सुकः कौत्सः गुरुम उपागच्छत उप अधिक आगच्छत उपागच्छत म्हणजे काय विद्याध्यायन संपवून गुरुदक्षिणा देण्यासाठी उत्सुक असा कौत्स गुरुम उपागच्छत आता बघा गुरवः प्रथमा गुरुम काय आहे इकडे तुमचं द्वितीया एकवचनम अस्ति द्वितीया विभक्ती एकवचनम गुरुम उपागच्छत गुरुम पाशी तो गेला सविनयम च स्वस्य इच्छाम गुरवे अकथयत गुरवे गुरुणा गुरुभ्यां गुरुभिः तृतीया गुरवे चतुर्थी एकवचनम सविनयम च स्वस्य इच्छां गुरवे अकथयत अकथयत इज अगेन लंग लकार अस्ति त्यामुळे तो त्याला काय त्याला म्हणतात गुरुदक्षिणा द्यायची होती त्यामुळे तो सविनयाने स्वतःची इच्छा हिज विश टू गिव्ह हिम दक्षिणा त्याने ती गुरूंजवळ काय बोलून दाखवली तस्य वचः श्रुत्वा अगेन सी त्वांत तस्य वचः श्रुत्वा गुरुः उक्तवान अपि लंग लकारे अस्ति परंतु तवतु प्रत्यय आहे इकडे तस्य वचः श्रुत्वा गुरुः उक्तवान त्याचं वचन ऐकून गुरु म्हणाले किंवा गुरु बोलले वत्स कौत्स तव अध्ययनेन सेवया च भृशं प्रीतः अस्मि अन्यां कामपि दक्षिणां नेच्छामि न इच्छामि इकडे सुद्धा संधी आहे न इच्छामि म्हणजेच नेच्छामि तर ते काय त्याला म्हणाले वत्स कौत्स तुझ्या अध्ययनाने बाय युअर फुल concentration or by your dedication towards education or towards learning by your sevaya म्हणजे तुझ्या काय त्याला म्हणतात तू जी काही सेवा केलीस आपल्या आश्रमामध्ये त्याने मी खूप खुश झालेलो आहे त्यामुळे मला दक्षिणा नको आहे दक्षिणां नेच्छामि न इच्छामि आय डोंट वॉन्ट एनी दक्षिणा फ्रॉम यू
गच्छ स्वस्ति तुभ्यम. गो. गच्छ मीन्स गो. ते त्याला आज्ञा करतायत. लोट लकार असते. गच्छ गो. स्वस्ति तुभ्यम. तुझं कल्याण हो. गुरुणा वरतंतूना निवारितः अपि कौत्सः वारंवारं दक्षिणां दातुम् ऐच्छत्. गुरुणा. गुरुणा गुरुभ्यां गुरुभिः तृतीया. तृतीया एकवचनं. वरतंतूना अपि एकवचनं. तृतीया एकवचनम् अस्ति अत्र. निवारितः अपि कौत्सः वारंवारं दक्षिणां दातुम् ऐच्छत्. म्हणजे त्याला सारखं सारखं त्याचे टीचर बोलत होते, प्लीज गो, आय डोंट वॉन्ट एनिथिंग फ्रॉम यू, आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड बाय युअर सर्व्हिस अँड बाय युअर लर्निंग. स्टील कौत्स वॉज लाईक, मला तुम्हाला दक्षिणा द्यायचीच आहे. आय वॉन्ट टू गिव्ह यू समथिंग ऑर दी अदर फ्रॉम माय साईड, प्लीज प्लीज प्लीज. ही वॉज अगेन अँड अगेन रिक्वेस्टिंग. सो तदा तम परीक्षितुम. आता ते गुरुच आहेत, ते त्याची परीक्षा घेणारच. तम म्हणजे कोणाला? कौत्सम परीक्षितुम. तुमा तुमंत आलेलं आहे. वरतंतुः अकथयत त्वया मम सकाशात चतुर्दश विद्याः अधीताः. चतुर्दश म्हणजे 14. तर तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतू म्हणाले त्याला. वरतंतू टोल्ड हिम, त्वया मम सकाशात चतुर्दश विद्याः अधीताः. मी तुला स्वतःहून काय दिलेलं आहे? तर तुला चतुर्दश विद्या शिकवल्या आहेत. अतः चतुर्दश कोटी सुवर्णमुद्राः आनय. नाउ ब्रिंग मी चतुर्दश कोटी, 14 करोड सुवर्ण मुद्रा, 14 करोड गोल्ड कॉइन्स. गो अँड ब्रिंग मी. आय हॅव ऑलरेडी टॉट यू 14 विद्या. गुरोः वचनं श्रुत्वा कौत्सः चिंताकुलः जातः. आता गुरोः म्हणजे काय? गुरुकडून आलेलं वचन आहे ना. म्हणजे काय? गुरवे गुरुभ्याम गुरुभिः चतुर्थी. गुरोः गुरुभ्याम गुरुभ्यः पंचमी. इकडेही आलेलं आहे, ही पंचमी आहे, षष्ठी नव्हे. गुरोः गुरुवोः गुरूणां षष्ठी आणि गुरोः गुरुभ्याम गुरुभ्यः पंचमी. पण इकडे त्यांनी गुरोः वचनं श्रुत्वा म्हणजे गुरुकडून ते वचन आलेलं आहे. त्यामुळे इकडे जो गुरोः आहे ती तुमची पंचमी विभक्ती आहे. पंचमी एक वचनम अस्ति अत्र. गुरोः वचनं श्रुत्वा. श्रुत्वा अगेन काय आहे? त्वा. कौत्सः चिंताकुलः जातः. आता बाबा गुरूंचं हे वचन ऐकलेलं आहे आणि त्या काळी गुरुवचनम म्हणजे इट्स लाईक दगडावरची रेष. आपण ते केलंच पाहिजे. गुरु त्या अदरवाईज तो गुरूंचा अपमान असेल. आणि गुरूंनी त्याला तेव्हाच सांगितलं जेव्हा तो खूप त्यांना फोर्स करायला लागला की नाही बाबा तुम्ही गुरुदक्षिणा मागाच, मला तुम्हाला काही ना काहीतरी द्यायचंच आहे. आता गुरूंनी त्याच्याकडे किती? चतुर्दश कोटी सुवर्णमुद्रा मागितलेल्या आहेत. त्यामुळे ही एवढी मोठी रक्कम ऐकून, ते पण सुवर्णमुद्रा, एवढी मोठी रक्कम ऐकून आता कौत्सः काय झाला? चिंतित झाला. एतावतीही सुवर्णमुद्राः कुतः आनयानि. आता एवढ्या बरं ज्या सुवर्णमुद्रा आहेत मी त्या कुठून बरं आणू? फ्रॉम वेअर शुड आय गेट दिस सुवर्णमुद्रा? महाराजं रघुं विहाय न कोपी एतावतीही मुद्राः दातुं समर्थः. म्हणजे महाराज रघु सोडून विहाय. तुम्हाला माहिती आहे आता विहाय आपण सुभाषित मालामध्ये पाहिलंय, सुभाषित नंबर 6 मध्ये. महाराजं रघुं विहाय, महाराज रघु सोडून न कोपी एतावतीही मुद्राः दातुं समर्थः. कोणामध्येच ती कॅपेबिलिटी नाही आहे, कोणच समर्थ नाही आहे की मला एवढ्या सुवर्ण मुद्रा देऊ शकेल. अतः दॅट्स वाय रघुं प्रति गच्छामी. आय शुड गो टुवर्ड्स रघु इति विचार्य. हा विचार करून कौत्सः रघोः समीपम अगच्छत. रघुच्याकडे गेला. इकडे रघोः षष्ठीमध्ये आहे. दिग्विजयानंतरम. दिग्विजय अनंतरम म्हणजेच काय? आफ्टर द कॉन्क्वेस्ट और आफ्टर द वॉर रघुः विश्वजित नाम्नी यज्ञे अशेषम धनम दानरूपेण अयच्छत. रघुः प्रथमा एकवचनम. रघुनी काय केलं तर विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये उरलेलं धन दानरूपाने देऊन टाकलं. रिक्तहस्तं रघुः दृष्ट्वा कौत्सः निवृत्तः. आता रघुकडे सुद्धा काही नाही आहे. रघुं दृष्ट्वा द्वितीया एकवचनम. दृष्ट्वा बघून.
कौत्सह तिथनं परत फिरला. म्हणजेच काय, त्याला माहिती होतं आता इथे काय माझं काम होणार नाही आहे, इकडे ह्याच्याकडे काय बाबा हा रिक्त हस्तानेच आहे, ह्याच्याकडे काही नाही आहे आता. रघुः तम आहूय आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत. रघुः तम आहूय कम आहूय, कौत्सम आहूय, त्याला बोलवून त्याच्या आगमनाचे प्रयोजनम विचारले, का बरं तू इकडे आलास असं अपृच्छत. तदा कौत्सह अवदत, तेव्हा कौत्सह कौत्सह सेड, रघो अहम गुरुदक्षिणार्थम. किमर्थम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्राः गुरवे दातुम इच्छामि. दातुम इच्छामि किंवा दातुम इच्छामि. गुरवे, अगेन गुरवे चतुर्थी विभक्ती एकवचनम. रघो अवदत, रघो इकडे संबोधनम आहे. अहम गुरुदक्षिणार्थम म्हणजे मला गुरूंना देण्यासाठी. किमर्थम, माझं एक हेतू आहे. गुरुदक्षिणासाठी मला किती मुद्रा पाहिजेत, तर 14 कोटी सुवर्ण मुद्राः अहम इच्छामि. किमर्थम इच्छामि, गुरुदक्षिणार्थम अहम दातुम इच्छामि. किंतु भवान पूर्वमेव किंवा पूर्वम एव सर्वस्व दानम अकरोत. परंतु आपण तर पूर्वीच सगळं काही दान करून टाकलेलं आहे. अतः अहम अन्यत्र गच्छामि, त्यामुळे आता मी कुठेतरी माझी सोय दुसरीकडे बघतो. रघुः अवदत, हे कौत्स तिष्ठ, कौत्स तिष्ठ, थांब तू, तिष्ठ. मम यज्ञशालायां विश्रामम कुरु, माझी जी यज्ञशाला आहे तिकडे तू थोड्या वेळ थांब, तिकडे तू विश्राम कर. अहम निश्चयेन तव सहाय्यम करोमी, मी तुझं कुठल्या ना कुठल्या प्रकारे डेफिनेटली आय एम गोइंग टू हेल्प यू. सहाय्यम करोमी आता तुम्हाला माहिती असेल, मी वहामहा, करोमी करोति कुरुतः कुर्वन्ति, करोसि कुरुतः कुरुथ, करोमी कुर्वः कुर्मः, सॉरी हां. तर निश्चयेन तव सहाय्यम करोमी, मी तुझं डेफिनेटली हेल्प करेल. बघा इकडे रघुराजा त्याला बोलू शकला असता की सॉरी आय डोंट हॅव एनिथिंग लेफ्ट नाऊ, प्लीज गो अँड सर्च एनी अदर प्लेस और गो टू एनी अदर किंग और किंगडम. पण नाही, हेच क्वालिटी आहेत की ह्या राजांना अजरामर बनवतात. आजही आपण रघुराजाचं उदाहरण देतो. रघुराजाच्या वंशावलीवर कालिदासासारख्या महाकवीला रघुवंशम हे महाकाव्य सुचलं ओनली बिकॉज ऑफ दीज ग्रेट क्वालिटीज दीज किंग्स हॅव. सो ह्याच क्वालिटीजवरनं हे राजांना आजही आपण अभ्यासतो किंवा ह्या राजांवर पाठ बनलेले आहेत ओनली बिकॉज ऑफ दीज क्वालिटीज. तर तो काय म्हटलं, ठीक आहे माझ्याकडे काही नाही आहे तरी पण तू थांब, मी नक्कीच काही ना काही तुला मदत करतो. कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावितः, कौत्स जो आहे त्याच्या गुरुभक्तीने प्रभावित, हां एकदम असं प्रभावित होऊन रघुः कुबेरम आक्रांतुम संकल्पम अकरोत, म्हणजे कुबेरावर धावून जाण्याचा. कुबेर कोण आहे तर तुम्हाला माहिती आहे तो एक यक्ष आहे आणि तो म्हणजे त्याच्याकडे असीमित धन आहे, प्रचंड असं धन आहे कुबेराकडे. त्यामुळे रघुराजा काय ठरवतो की मी आता संकल्प करतो की मी आता कुबेरावरच आक्रमण करतो. कुबेरः रघोः भयात, रघुच्या भयात आक्रमणात पूर्वम एव प्रभूताम सुवर्णवृष्टीम अकरोत. वा, म्हणजे काय, कुबेराने काय केलं तर रघुराजाच्या भयामुळे किंवा रघुराजा आता माझ्यावर आक्रमण करेल या भयामुळेच त्याने काय केलं, आधीच सुवर्णवृष्टी करून टाकली. म्हणजे काय, वाव, रेनफॉल ऑफ गोल्डचा रेनफॉलच वर्षावच करून टाकला. तत् दृष्ट्वा संतुष्टः रघुः कौत्सम आहूय सर्वं सुवर्णम तस्मै दातुम ऐच्छत. आता कुबेरच आहे तो, प्रचंड त्याने धनवर्षाव केलेलाच आहे. आता त्यालाच नाही माहिती की त्याने किती धनाचा वर्षाव केलाय, पण रघुराजा पण किती दानशूर आहे बघा. तो म्हणतो की जेवढं काही धनवर्षाव झालेला आहे सर्व काही तुझं आहे. तस्मै दातुम ऐच्छत. किंतु निस्पृहः कौत्सः अवदत. आणि कौत्सः पण बघा किती काय त्याला आपण बोलू शकतो की किती बिलकुल पण हा ग्रेडी नाही आहे असं तुम्ही इथे म्हणू शकता. अजिबात सेल्फिश नाही आहे की बाबा हां हे सगळं आता माझंच आहे,
चतुर्दश सुवर्ण मुद्रा गुरूंना देतो, बाकी सगळं माझं आहे, माझी लाईफ सेट आहे, असं त्याने विचार केलेला नाही आहे. तो निस्पृह आहे, त्याला काही नको आहे, त्याला फक्त केवलम 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजेत, कारण की त्याची गरजच तेवढी आहे. हो हो राजन, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्ण मुद्रा अभिलषामी न वांछामी अधिकम. म्हणजे तो काय म्हटला बघा, किती ग्रेट डीड आहे ही. यामुळेच हे लोक महान आहेत. तो अजिबात त्यांनी इकडे सेल्फिशनेसचा त्याचा एस पण आलेला नाही आहे. अहम केवलम गुरुदक्षिणार्थम, जेवढी माझी गुरुदक्षिणाची अपेक्षा आहे किंवा जेवढी मला गुरुदक्षिणा द्यायची आहे तेवढ्याच सुवर्ण मुद्रा मला पाहिजेत, अधिक त्याच्यावर मला काहीच नको आहे. राजा सर्वस्वम दातुम ऐच्छत किंतु याचकः अधिकमादातुम न अभ्यलषत. राजा सगळंच द्यायला तयार आहे, राजाला ते काहीच नको आहे, पण जो याचक आहे, जो कौत्सह आहे, त्याला पण जास्त अभिलाषा नाही आहे, त्याला तेवढंच पाहिजे जेवढं त्याला पुढे गुरूंना द्यायचं आहे. अनेन प्रसंगेन दानशूरः रघुः तथा निरीच्छः कौत्सः च द्वाअपि साकेतजनानां. म्हणजेच काय, अयोध्यावासीनां कृते पूजनीयौ अभवताम नियौ अभवताम, हे सगळे द्विवचनांमध्ये आहेत. ह्या प्रसंगामुळेच राजा रघु हा दानशूर तर आहेच, पण जो कौत्स आहे तो सुद्धा निरीच्छ आहे. ह्या दोघांची जी जोडी आहे किंवा या दोघांचं जे उदाहरण आहे ते साकेत जनानाम, म्हणजेच काय, जे अयोध्यावासी आहेत त्यांच्यासाठी हे काय आहेत तर पूजनीय आहेत. दे सेट ॲन एक्झाम्पल ऑफ दातृ आणि याचक. खूप अशी ही सुंदर स्टोरी आहे. आपल्याला याच्यामध्ये रघुराजाचं दर्शन, कौत्ससारख्या निरीच्छ डिसायपलचं दर्शन झालेलं आहे. आपण सुद्धा यातली एक एक क्वालिटी घेऊन आपण आपली लाईफ अजून छानपणे जगू शकतो. कवी कालिदास विरचितम रघुवंशम यातील तुम्ही हा पाठ लर्न केलेला आहे. मोठे व्हाल तसं तुम्ही रघुवंशम वाचा, तुम्हाला नक्की आवडेल. If you have any doubt related to this chapter, do let me know in the comment section. Share this video as much as you can with your friends and all. Thank you so much. Jayatu Sanskritam, Jayatu Bharatam.